कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालंय? काय झालं बाळा? मामा, मंदिराजवळ पारूचा एक फॅन भेटला. तो पारू सोबत फोटो काढायला खूप इन्सिस्ट करत होता. पारूला ते काही हँडल झालं नाही. पारूचा त्याला राग आला म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावरती शाई टाकली. काय? मॅम, मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. नाही, मला उगाच मीडियामध्ये भलत्या सलत्या चर्चा नको आहेत. सावित्री, पारूला आत घेऊन जा. पारू, तोंड धुवून घे. चल बा. मॅम, आम्हाला जे काही झालं ते खूप वाईट आणि चुकीचं झालं. पारूसारख्या इमोशनल मुलीला हे सहन होणारच नाही. तुम्ही बघताय ना ती कशी थरथर कापतेय. मॅम, अशाने तिचं हसू हरवेल हो. मला असं वाटतं गावाकडून आलेली साधी भोळी मुलगी, तिला हे ब्रँड अम्बॅसेडरचं पद मिळालं. त्या पदासोबत येणारं हे स्टारडम आणि हे पब्लिक फिगर असल्यावरती सांभाळायला लागणाऱ्या स्किल्स ह्या पारूकडे नाही आहेत मॅम. तुम्ही बघताय ना ती कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर असल्याचा तिला किती त्रास होतोय, किती रडतीये ती. आज हे झालं, उद्या काय होईल. मॅम, मला असं वाटतं की आपण पारूवरती न झेपणारं ओझं लादतोय आणि तिच्यावर अन्याय करतोय. खरंच आपण प्लीज तिला या जबाबदारीतून मुक्त करूयात का? प्लीज, आय बेग यू. हा प्लॅन अनुष्काचा तर नसेल ना? तसं असेल तर डेंजर आहे ना ही मुलगी. असे प्लॅन मला का सुचत नाहीत? मला फार म्हणजे फार आनंद झालाय. या पारूचं सुद्धा तोंड माझ्यासारखं काळं झालं. तिच्यामुळेच माझं तोंड काळं झालं होतं ना. आणि ब्रँड अम्बॅसेडर पदाचा सारखा तोरा मिरवत होती माझ्या समोर. जणू काही पुढची आईला देवीच होणार आहे. ते मी असताना इथे दामिनी कसं शक्य? नाही 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 नाही, देव आहे या जगात. त्याने बरोबर हिला शिक्षा दिली. ते म्हणतात ना, जैसी बरणी वैसी करणी. करेक्ट. बरोबर तोंड काळं झालं या पारूचं. फार शहाणपणा करत होती ना माझ्या समोर. आता हिला कळेल की दामिनी काय चीज आहे ते. पण मला खूप समाधान आनंद मिळाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.